नमस्कार, माझे नाव खुशी रमेश शर्मा. मी इयत्ता 10वी मध्ये. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा. या पुस्तकाचे नाव सुबोध कथा. या पुस्तकाचे लेखक सौ मीरा जाधव आहे. या पुस्तकात खूप चांगल्या गोष्टी आहेत. त्यापैकी एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे मित्रप्रेम. चला सुरू करूया. रामची पत्नी नेहमी आजारी असे. घरात लहान मुले होती. औषधपायी शिल्लक असे. पैसा सारा खर्च झाला होता. बरेच कर्जही झाले होते. एखाद्या आपत्ती कमी झाल्या म्हणून काय त्याची नोकरी सुटली. राम BA झालेला होता. 5 वर्षापूर्वीच त्याचे वडील वारलेले होते. नोकरी सुटल्यामुळे व डोक्यावर कर्जाचा बोजा झाल्यामुळे राम फार वेगातून गेला. त्याचे स्वास्थ्य बिघडले होते. एक छोटीशी नोकरी होती, अतिशय कमी पगाराची. त्यात बायकोचे दुखणे, मुलाचे पालनपोषण. तो अतिशय त्रासून गेला होता. एक दिवस तो बऱ्यापैकी नोकरीच्या शोधात निघाला. एका लोखंडाच्या व्यापाऱ्याकडे एका माणसाची कारकुनाच्या कामासाठी आवश्यकता होती. त्याला कळाले. त्या पत्त्यावर तो गेला. आपले ओळखपत्र कारकुन बरोबर फर्माच्या मालकाकडे निघाला. थोड्या वेळाने मालकाकडे तुम्हाला बोलावले आहे असा निरोप कारकुनाने दिला. मालकाचे नाव शामराव आहे. राम मालकाबरोबर जाऊन उभा राहिला. शामराव रामला न्याहाळत होते. ओळख पटवून त्यांनी रामला मिठी मारली. राम ओढून गेला. एवढ्या मोठ्या फर्माचा मालक आपल्या मिठी मारतो असा अर्थ काय, अशा गोंधळात पडला असताना शामरावने त्याचे दोन्ही हात धरून त्याला खुर्चीवर बसवले आणि त्याला म्हटले, तिचा मित्रा, मला ओळखले नाहीस काय? आपण 10वी इयत्तेत बरोबर नव्हते का? तू माझ्यावर फार माया करतास. एके दिवशी माझे फाउंटन पेन बरोबर नव्हते का? तू माझ्यावर फार माया करायचा. एके दिवशी माझे फाउंटन पेन हरवले. मला महत्त्वाचे लिहून हरवायचे. माझा उदास चेहरा पाहतानाच तू स्वतःचे पेन मला दिलेस. असा 1 ना 2,000 आठवणी आहेत माझ्यावरील तुझ्या प्रेमाच्या. स्कूल सोडून मी मुंबईला गेला. तेथे मी MA झालो. नंतर मी देवीने आजारी पडलो. तेव्हा मला भयंकर देवी आल्या होत्या. त्याने माझे रूप पाडून गेले. त्यामुळे तू मला ओळखले नाहीस. मी दिल्लीला व्यापार सुरू केला. त्यात मला अनाप यश मिळाले. आज तुझी भेट झाली याचा मला किती वर्णन नाही. आनंद होतोय याची तुला कल्पना नाही. शामरावच्या डोळ्यात आनंद अश्रू झाले होते. शामरावने विचारल्यावरून रामनेही कामनाही सांगितली. त्याची ती दरिद्री अवस्था पाहून श्यामच्या डोळ्यात अश्रू आले. तो सद्गत झाला आणि म्हणाला, मित्रा, तू माझ्याकडे राहा. धन्यवाद.